नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटबद्दल जे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे शारीरिक मोजमाप व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी लिस्ट आहे त्या साईटवर उपलब्ध करून देणे सुरू आहे। तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज केला होता त्या जिल्ह्यासाठी तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन केव्हा एकदा चेक करून घ्या आणि साईट वेळोवेळी चेक करत राहा। सध्या ठाणे, चंद्रपूर, नागपूर यांचं व्हेरिफिकेशनची अपडेट आलेली आहे। तर बघा, भरती प्रक्रिया असे फॉरेस्टच्या साईटला दिलेलं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघा, शेड्यूल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन फिजिकल मेजरमेंट रनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ फॉरेस्ट गार्डबद्दल म्हणजे सर्व अपडेट आलेले आहे। तर बघा, नागपूरमध्ये जे व्हेरिफिकेशनचं जे शेड्यूल होतं ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे आणि त्यानंतर बघा एक अपडेट दिली आहे नागपूर फॉरेस्ट गार्ड भरतीबद्दल। तर बघा 20 जानेवारी 2024ला एक शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे वनरक्षक पदभरती 2023 बद्दल। यामध्ये आवश्यक कागदपत्रांची जी लिस्ट आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्यानंतर बघा, शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र घेऊन येण्यास कळवण्यात आले होते। त्याऐवजी त्यांनी नवीन जे म्हटलेलं आहे ते बघा काय बोललेले आहे, तर जे आहे ते शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे शासकीय वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र असं वाचण्यात यावे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे तुम्हाला जे शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याचे प्रमाणपत्र घेऊन जायचे आहे ते तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जाऊन तिथून त्यांच्याकडून घेऊ शकता। शासकीय वैद्यकीय अधिकारी असले पाहिजे। आणि त्यानंतर बघा, तसेच जे वेळापत्रकामध्ये 23/1/2024 व 24/1/2024चा बॅच टाईम दुपारी 11 वाजता दर्शविण्यात आलेला असून त्याऐवजी सकाळी 11 वाजता व दिनांक 25/1/2024 ते 22/2/2024चा बॅच टाईम दुपारी 10 वाजता दर्शविण्यात आलेला असून त्याऐवजी सकाळी 10 वाजता असे वाचावे। तर त्यामध्ये दुपार असं नमूद करण्यात आलेलं होतं, तर ते दुपार नसून सकाळ वाचण्यात यावं। बाकी जो टाईम टेबल आहे तो सर्व व्यवस्थित आहे, त्यामध्ये काही चेंजेस नाही आहे। त्यानुसार जेही तुमचा मेरिट नंबर आहे त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे। फक्त जे शारीरिकदृष्ट्या सुदृढ प्रमाणपत्र आहे ते तुम्ही कोणत्याही जवळपासच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जावे आणि तिथून घेऊन घ्यावे आणि त्यानंतर जो टायमिंगमध्ये दुपार म्हटलेलं आहे ते सकाळ वाचण्यात यावे असं नागपूरकडून हे शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि हे नागपूरची जी लिस्ट आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे, जसं की 23/1/2024 पासून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक मोजमाप हे होणार आहे। तर यामध्ये तुम्ही तुमचा मेरिट नंबर चेक करून घ्यावा। 1 ते 500 मध्ये जे विद्यार्थी येतील त्यांचं सकाळी 8 वाजता होणार आणि त्यानंतर 500, 1 ते 1000 ज्यांचा मेरिट नंबर आहे अशांचा दुपारी 11 वाजता लिहिलं होतं, तर हे दुपार नसून आता सकाळ वाचण्यात यावे असं त्यांच्याकडून एक प्रपत्र जाहीर झालेलं आहे, म्हणजे सकाळी 11 वाजता। त्यानंतर 1001 ते 1500 ज्यांचा मेरिट नंबर आहे त्यांनी दुपारी 2 वाजता आणि ॲड्रेससुद्धा इथे नमूद केलेला आहे। तर या प्रकारे तुम्ही ही लिस्ट एकदा चेक करून घ्या आणि तुमचं ज्या दिवशी फिजिकल व्हेरिफिकेशन होणार व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्या दिवशी तुम्ही तिथे हजर राहा।